नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 अष्टप्रधान मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, डॅशडॅशे सरन्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅशडॅशे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजी रावजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्रिंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, डॅशडॅशे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. डॅशडॅशे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 काजवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, पंचायत अनुदान कोण घोषित करतो? पंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, एसीबीचे अध्यक्ष कोण आहेत? एसीबीचे अध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1
रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशडॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅशडॅश असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅशडॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशडॅश असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशडॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चला ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅशडॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृत झालेला आहे. डॅशडॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्रांजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅशडॅश वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅशडॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशडॅश या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशडॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे झाली? तर प्रश्न क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर, अंटार्क्टिका
महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक कोल्हापूर पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बंजी टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? बंजी टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 केळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅश डॅश आहे? भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1104 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा आहे. डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हुमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिली समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश डॅश जोडणार आहे. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश डॅशला जोडणारा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एलिझाबेथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 काश्मीरच्या डल लेक भागात डॅश डॅश गार्डनिंग केले जाते. काश्मीरच्या डल लेक भागात डॅश डॅश गार्डनिंग केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 तरंगणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर म्हणजे स्तंभ मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे? खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर म्हणजे स्तंभ मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे? ऑप्शन क्रमांक 2 वरंगल तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदूच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे? कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदूच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एलोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोटस टेम्पल डॅश डॅश येथे आहे. लोटस टेम्पल डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील कोणत्या शहरातील विमानतळाचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेवर म्हणजे सोलार पॉवर पूर्ण केला जातो? भारतातील कोणत्या शहरातील विमानतळाचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेवर म्हणजे सोलार पॉवरवर पूर्ण केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता? भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 चिप किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 डॅश डॅशला लहान तिबेट म्हणतात. डॅश डॅशला लहान तिबेट म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणतात? भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रेखावृत्तामधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास डॅश डॅश म्हणतात. रेखावृत्तामधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बृहद्वृत्तीय लांबी पृथ्वीच्या डॅश डॅश एवढी आहे. बृहद्वृत्तीय लांबी पृथ्वीच्या डॅश डॅश एवढी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 परिघा एवढी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मंगळ हा डॅश डॅश आहे. मंगळ हा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अंतर्ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अक्षीय गतीचा डॅश डॅश हा परिमाण. अक्षीय गतीचा डॅश डॅश हा परिमाण नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर आहे. अपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते. तर ऑप्शन क्रमांक 4
जास्तीत जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा 21 जूनच्या अयत दिनी डॅश डॅश ध्रुव सूर्यसमोर असतो. 21 जूनच्या अयत दिनी डॅश डॅश ध्रुव सूर्यसमोर असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य डॅश डॅश वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य डॅश डॅश वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा उत्तर गोलार्धात वसंत संवाद डॅश डॅश या दिवशी असतो. उत्तर गोलार्धात वसंत संवाद डॅश डॅश या दिवशी असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल रेखावृत्तावर होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश या रेखावृत्तावर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 180 अंश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा संजीवनीने व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच डॅश डॅश होय. संजीवनीने व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 जीवावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा भांडून वृक्ष डॅश डॅश या वनात आढळतो. भांडून वृक्ष डॅश डॅश या वनात आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 सूचीपर्णी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा बहुस्तरीय वाढ डॅश डॅश वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. बहुस्तरीय वाढ डॅश डॅश वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अर्ध सदाहरित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा विषुववृत्तीय सदाहरित वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात. विषुववृत्तीय सदाहरित वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 महोगनी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा डॅश डॅशची समुद्रध्वनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. डॅश डॅशची समुद्रध्वनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. तर ऑप्शन क्रमांक 2 मलाक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा जगातील मासेमारी विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळते. जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 भूखंड मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश डॅश निर्माण होते. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश डॅश निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 दाट धुके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा जगातील लोकसंख्येचा विस्फोट डॅश डॅश या शतकात झाला. जगातील लोकसंख्येचा विस्फोट डॅश डॅश या शतकात झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा मानवी लोकसंख्या प्रामुख्याने डॅश डॅश या वंशात विभागलेली आहे. मानवी लोकसंख्या प्रामुख्याने डॅश डॅश वंशात विभागलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा युरोपमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश या वंशाचे लोक सापडतात. युरोपमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश या वंशाचे लोक सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 3 कॅकेसाइड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा महासागरातील बहुतांश सागरी प्रवाह डॅश डॅश वाऱ्याच्या दिशेत वाहतात. महासागरातील बहुतांश सागरी प्रवाह डॅश डॅश वाऱ्याच्या दिशेने वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रहीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा चुनखडीच्या प्रदेशात डॅश डॅश हे भूरूप तयार होते. चुनखडीच्या प्रदेशात डॅश डॅश हे भूरूप तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 4 विलय छिद्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा खडक जास्त खोलीचे नाहीत. डॅश डॅश खडक जास्त खोलीचे नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वातावरणातील बदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता. सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा सूर्यग्रहण कधी दिसते. सूर्यग्रहण कधी दिसते. तर ऑप्शन क्रमांक 3 अमावस्याला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी असते. तर ऑप्शन क्रमांक 2 पौर्णिमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 कांगारू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे.
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? तर ऑप्शन क्रमांक 4 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शनी ग्रहाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वातावरणातील डॅश डॅश हा वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. वातावरणातील डॅश डॅश हा वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. तर ऑप्शन क्रमांक 3 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 15 ऑगस्ट 2007 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी? राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशांमध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कल्पना चावलानंतर अंतराळ मध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? कल्पना चावलानंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनीता विल्यम्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 80 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महानदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारतात कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 3 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन
असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात? सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1985 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कालहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कालहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर म्हणजेच GST हा कोणता कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजेच GST हा कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दूध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42
राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1953 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसाणा या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? मेहसाणा या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वरिष्ठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सल्पवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्कॉर्बिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 Hg हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेनळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 धी या शब्दाचा अर्थ काय होतो? धी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेश काय म्हणतात? राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1
बागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केला. हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला. तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, शुभ या शब्दाचा अर्थ काय. शुभ या शब्दाचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 1 धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्व वय किती आहे. राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 5.5 तास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 3214 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अरण्य या शब्दाचा समानार्थी असणार आहे. अरण्य या शब्दाचा समानार्थी असणारा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 1 काकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते. जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते. तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी त्या कादंबरीला मिळाला आहे. 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शुगीबॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले. प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले. तर ऑप्शन क्रमांक 1 अँथनी होपकिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, आशिया खंडातील सर्वात मोठे धानाची बाजारपेठ कुठे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गंगा नदीची पहिली वितरिका कोणती. गंगा नदीची पहिली वितरिका कोणती. तर ऑप्शन क्रमांक 3 हुगळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्क निर्मिती होते. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते. तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40 टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1856 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यांमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 स्वातंत्र्यपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रमांक 3 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ड हे आपले करेक्ट आन्सर होईल.